कोकणामध्ये ही एक वेगळी युती जन्माला आलेली असताना राष्ट्रवादी आणि जे उद्धव ठाकरे आहेत यांच्या गटाने एकत्र युती केलेली असताना तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंना काहीसा झटका दिलेला आहे। सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंचा मुलगा विकासच्या जवळचे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या सुशांत जाबरेसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला। गोगावलेंना हा मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाबरे यांना जिल्हा परिषदेची राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। या सर्व घडामोडींच्या दरम्यान पालकमंत्री पदावरून नाराज असलेल्या भरत गोगावलेंनी निवडणुकांसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला मांडला होता आणि त्यांच्या फॉर्म्युल्याची राजकीय विरोधक असलेल्या तटकरेंनी खिल्ली उडवली। 3 आमदार आमचे आहेत, 3 आमदार बीजेपीचे आहेत, 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे। आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत। मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा काय 8×56 जागा वाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं, ज्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं। त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे। 14 सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं, 19ला केलं, 24ला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं, पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेला आहे।